नमस्कार. एक्सप्रेस महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. जे आज पालकमंत्रीपदांची निवड झाली आणि त्याच्यामध्ये बीडचं पालकमंत्रीपद राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेलेलं आहे. प्रथमतः त्यांना बीडचं पालकमंत्रीपद घेतल्याबद्दल शुभेच्छा. पण जे आज पालकमंत्रीपद मिळालं आहे, परंतु अजित पवारांवरती पालकमंत्रीपद घेतलेलं असताना अजित पवारांवरती अनेक असे वेगवेगळे त्यांच्यावरती आरोप पहिलेच झालेले आहेत आणि अजित पवारांकडे पालकमंत्रीपद दिल्याच्यानंतर बीडकरांची अवस्था अशी होऊ नये की आगीमधून जाऊन फुफट्यात पडल्यासारखी. जर अशीच अवस्था बीडकरांची झाली तर मग अजित पवारांकडे पालकमंत्रीपद देऊन त्याचा उपयोग काय? तर ज्या आज अजित पवार यांनी पालकमंत्रीपद घेतलेलं आहे, पुणे आणि बीडचं पालकमंत्रीपद त्यांच्याकडे गेलेलं आहे. तर त्यांनी पालकमंत्रीपद घेतल्याच्यानंतर ज्या पद्धतीने पुण्याचा बारामतीचा पुण्याचा ज्या पद्धतीने विकास झालेला आहे, त्याच धर्तीवरती किंवा त्याच पद्धतीने बीडचाही विकास व्हावा. बीड कुठेतरी बीडची आज ओळख एक परळीमुळे बीडची ओळख एक बिहार म्हणून पाहायला जावं. बीडला मिनी बिहार म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा मिनी बिहार म्हणून बीडकडे पाहिलं जात आहे. तर हे जो दृष्टिकोन आहे लोकांचा, हा त्यांनी कुठेतरी बदलेल कसा याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावे. त्यांनी बीडचा विकास चांगल्या पद्धतीने करावा. जो बीडमध्ये आज गुन्हेगारी होत आहे, बीडमधली जी गुन्हेगारी वाढत जात आहे, ह्या गुन्हेगारीला कुठेतरी चोप मिळाला पाहिजे. तसेच जे अनधिकृत पिस्तूल जे बीडमध्ये वाटप झालेली आहे, जे काही चोट्ट्या मार्गाने येऊन पिस्तूल बीडमध्ये विकले जात आहे, याच्यावरती कुठेतरी आळा बसला पाहिजे. तसेच बीडचा जो आज दुष्काळी पट्टा आहे, बीडला जे दुष्काळी भाग म्हणून बीडकडे पाहिलं जातं, त्यांनी त्यांच्या बारामतीमध्ये किंवा पुण्यामध्ये अनेक नवनवीन प्रकल्प तयार करून तिथे पाण्याचे व्यवस्थापन केलं. त्याच पद्धतीने बीडमध्ये सुद्धा बीडकरांची त्यांच्याकडे आता आशा अशी आहे की त्यांनी एक बीडला दुष्काळमुक्त कसं करता येईल याकडे लक्ष द्यावे. बीडला नवनवीन प्रकल्प, जो नवीन MIDC सारखे नवनवीन छोटे उद्योग कसे बीडकडे आणता येतील याकडे त्यांनीच नव्हे तर पूर्ण सरकारमध्ये असलेल्या सर्वांनी लक्ष देणे गरजेचं आहे. कुठेतरी बीड हे एक सॉफ्ट टार्गेटवरती आहे आणि जे बीडमध्ये जे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे, जे लोकांची मानसिकता कुठेतरी वेगळ्या पद्धतीने पैसा कमवण्याकडे चाललेली आहे, ही मानसिकता कुठेतरी बदलली पाहिजे. आणि बीड हे सुजलम सुफलम कशा पद्धतीने होईल ह्याच्याकडे जर अजितदादांनी चांगल्या पद्धतीने, म्हणजेच पुण्यासारख्या पद्धतीने जर काम केलं तर हे बीड चेहरा मोहरा कुठेतरी बदलला जाईल आणि बीड हे सुजलम सुफलम होईल. अनेक शेतकऱ्यांच्याही आज नदीजोड प्रकल्प कसा होईल याच्याकडेही शेतकऱ्यांचे कल आहे की नदीजोड प्रकल्पामधनं बीडला पाणी कसं येईल याच्याकडेही अनेकांचं एक लक्ष आहे. आणि बीडला एक दुष्काळी पट्टा म्हणून जो ओळखला जातो, त्याची ती दुष्काळी पट्ट्याची ओळख पुसली जाईल. दुसरी गोष्ट, बीडमधनं जे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने जे काही बीडमध्ये कामं होत आहेत, ह्या कामांवरती कुठेतरी चाप बसला पाहिजे.
तसंच ज्या पद्धतीने पुणेकरांकडे ज्या पद्धतीने दादांनी लक्ष दिलं, अजित पवार यांनी लक्ष दिलं, त्याच पद्धतीने बीडकडे लक्ष द्यावे. परंतु दुसरी गोष्ट होत असताना पूर्ण आज पालकमंत्रीपद मिळाल्याच्या नंतर पूर्णपणे पालकमंत्रीपद हे दादांनीच त्याचा वापर करावा. परंतु जर दादा पालकमंत्रीपद घेऊन यदाकदाचित पालकमंत्रीपद हे त्यांच्या सहकार्याकडे डबल, ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंनी पालकमंत्रीपद घेतलं आणि ते अनेकांनी आरोप केले की त्याचा वापर वाल्मिक कराडांकडे होतं, वापरायला वाल्मिक कराडांकडे होतं, त्याच पद्धतीने अजितदादांनी हे पालकमंत्रीपद घेऊन स्वतः पालकमंत्रीपद स्वतः वापरावं. तेच पालकमंत्रीपद घेऊन जर धनंजय मुंडे ह्या पालकमंत्रीपदाचा जर उद्या वापर करत असतील तर ह्याच्यामधनं मात्र संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नाही आणि ह्याच्यामधनं बीडचे काही कामही होणार नाही. आणि बीडला जी पोलीस यंत्रणा ही कुचकामी पद्धतीने आजपर्यंत ठरत चाललेली आहे, ती कुचकामी पोलीस यंत्रणा ही तिथे टाईट करणं आता गरजेचं आहे. आणि हे अजितदादांनी जी बीडला आजपर्यंत कलंक लागल्या गेलेला आहे, तो कलंक कसा पुसला जाईल आणि बीड पुन्हा एक पुरोगामी महाराष्ट्रामधलं हे बीड कसं पाहायला मिळेल हे पाहावे. हे पद्धतीने काम पुण्याला ज्या पद्धतीने काम केलं जातं, पुणे ज्या पद्धतीने विकसनशील केलं गेलं, त्याच पद्धतीने बीडचाही विकास करावा. एवढंच बोलतो आणि थांबतो. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.